नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 18व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नंदलाल भाई पांडुरंग शास्त्रींना सामोरे आले आणि म्हणाले, कलेक्टर साहेब आलेत. कशासाठी? उपराष्ट्रपती? राष्ट्राला कधी पती असतो का? राष्ट्राध्यक्ष म्हणा. हो, उपराष्ट्राध्यक्ष येणार आहेत ना, त्या संदर्भात भेटायला आले आहेत. त्यांच्या बोलण्याला एवढाच प्रतिसाद देऊन पांडुरंग शास्त्री अतिथीगृहात गेले. कलेक्टर लालवाणी साहेबांनी त्यांना उत्थापन दिलं. तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, फार वेळ वाट बघावी लागली नाही ना? नाही, थोडाच वेळ झाला. गिरगावापासून इथपर्यंतच्या प्रवासात किती वेळ जाईल हे सांगता येत नाही. बरं, आता काय काम काढलं? उपराष्ट्रपती येणार आहेत ना? उपराष्ट्राध्यक्ष म्हणा. हो. मनातलं हे बोलणं मनातच राहिलं. उघडपणानं पांडुरंग शास्त्री म्हणाले, हो, व्हाईस प्रेसिडेंट येणार आहेत. त्यांच्या नातेवाईकांनाही बरोबर घेऊन येणार आहेत. म्हणूनच मी आलो आहे. प्रोटोकॉल सांभाळायला हवा ना? प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल? प्रोटोकॉल कसला हे सांगायला का पाहिजे? अशा आविर्भावात ललवाणी साहेब म्हणाले, अहो, इतकी उच्च पदस्थ व्यक्ती येणार म्हणजे काही बंधनं पाळावीच लागणार. प्रोटोकॉल पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे. इथे ते जेवणासाठीही थांबणार आहेत ना? हो. मग आम्हाला अन्नाचीही परीक्षा घ्यावी लागेल. त्याला आमचा नाईलाज आहे बघा. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण खरं म्हणजे हा गृहस्थाश्रमाचा अपमान आहे. मला ही बंधनं मान्य नाहीत. मी जंगलात वाढलो आहे. मी जंगली माणूस आहे, निसर्गाशी जवळीक साधणारा. या तुमच्या शिष्टाचाराच्या पद्धती मला कशा काय मान्य होणार? कलेक्टर साहेब आदबीनं म्हणाले, प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही बोलवावं लागणार. आपल्या विद्यापीठाच्या आवारात उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. किती लोकांना बोलवणार मी कलेक्टर साहेब? हा काही सरकारी समारंभ नाही. शिवाय डॉक्टर राधाकृष्णन यांना मी उपराष्ट्राध्यक्ष या नात्यानं मुळीच निमंत्रण दिलेलं नाही. मग सरकारी प्रोटोकॉलचा संबंध येतोच कुठे? ठीक आहे, डॉक्टर राधाकृष्णन यांना काय कळवायचं ते मी कळवून टाकतो. आपल्या जागेवरून उठताना कलेक्टर ललवाणी सस्मित मुद्रेनं म्हणाले, हरकत नाही, तुम्ही त्यांना जरूर पत्र लिहा. प्रोटोकॉल मात्र तुम्हाला पाळावाच लागेल. एवढं बोलून त्यांनी पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेतला आणि ते निघून गेले. पांडुरंग शास्त्रींनी लगोलग समोरच्या टेबलावरच उपराष्ट्राध्यक्षांना पत्र लिहायला घेतलं. काही क्षणातच त्यांनी पत्र लिहून पुरं केलं. डॉक्टर राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं, महान तत्त्वचिंतक या नात्याने मी आपल्याला तत्त्वज्ञान विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले आहे. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नव्हे. त्यामुळे कोणतेही सरकारी प्रोटोकॉल मला पाळता येणार नाहीत. मी आपल्याला कोणतेही अभक्ष्य खायला देणार नाही. अशा तऱ्हेनं त्यांनी त्या पत्रातून सरकारी प्रोटोकॉलबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आणि ते पत्र लगेच त्यांच्याकडे रवाना केलं. तो विषय हातावेगळा केल्यानंतर त्यांचं मन शांत झालं. मग ते विद्यापीठाचं कामकाज बघण्यासाठी बाहेर पडले. मुख्य इमारतीपाशी येऊन ते दाखल झाले तेव्हा प्राध्यापक जोग त्यांना सामोरे आले. कसं काय चाललंय? आता कोणती अडचण नाही ना? नाही, मुळीच नाही. आपण सांगितलं होतं तसंच घडलं. विद्यार्थ्यांशी माझी अधिक जवळीक झाली आहे. आय एम व्हेरी मच हॅपी हिअर. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्रींना समाधान वाटलं. त्यांनी म्हटलं, तुम्हाला समाधान वाटेल याची मला खात्री होतीच. नाऊ आय एम ऑल्सो हॅपी. दोघेही समाधानी झालेले होते, कारण गोष्टच तशी घडली होती. जून 1956मध्ये विद्यापीठ सुरू झाल्यानंतर रुईया कॉलेजचे प्राध्यापक जोग अर्धवेळ इंग्रजी शिकवण्यासाठी यायला लागले होते. तत्त्वज्ञान विद्यापीठातील शिक्षणाची पारंपरिक पद्धत पाहून पहिल्या काही दिवसातच ते काहीसे नाराज झाले होते. एके दिवशी त्यांनी आपली नाराजी पांडुरंग शास्त्रींसमोर व्यक्त केली. ते म्हणाले होते, शास्त्रीजी, या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाहीत. बेंचेसशिवाय इंग्रजी कसं काय शिकवायचं? का? कारण सतरंजीवर बसून शिकवायचं म्हणजे ती पाठशाळा होईल. पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, अहो, आपण विद्यार्थ्यांना शिकवणार का बेंचेसना?
बेंचेसपेक्षा आपली पारंपरिक पाठशाळेची पद्धत अधिक चांगली. टेबल, बेंचेस या गोष्टींमुळे विद्यार्थी आणि गुरुजन यांच्यामध्ये बॅरियर्स निर्माण होतात. दोघांच्यातलं अंतर राखलं जातं. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला हवं असेल तर हे अंतर मुळीच उपयोगाचं नाही. पाठशाळेत गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यामधलं हे अंतर नाहीसं होतं. सुसंवाद साधला जातो. पर्यायानं विद्यार्थ्याची ग्रहण क्षमता वाढते. मग ते शिक्षण कोणत्याही भाषेतलं असो, भारतीय असो नाही तर पाश्चात्य असो. चला जरा बोलत बसू विद्यार्थ्यांशी. दोघेही वर्गातच उच्चासनावर स्थानापन्न झाले. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मग विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या ओघात पांडुरंग शास्त्रींनी शेक्सपियरच्या वाङ्मयावर बोलायला प्रारंभ केला. ते म्हणाले, शेक्सपियरनं थोडक्या कालावधीत 35 नाटकं लिहिली. तो फार मोठा नाटककार होऊन गेला यात शंका नाही. त्याचं लेखन उत्कृष्ट आहे. त्याची लेखणी सकस आहे. पण लहानपणापासून मी जेव्हा शेक्सपियर वाचू लागलो तेव्हापासून माझ्या मनात एकच विचार घोळत आहे. शेक्सपियरनं वद्य पक्षातलं चंद्रच का चित्रित केला? शुक्ल पक्षातला चंद्र त्याच्या साहित्यातून का चित्रित केला नाही? मानवाचं केवळ अधपतन त्याला अभिप्रेत होतं का? हॅमलेट, मॅकबेथ, किंग लिअर, केरेवेलिस, रोमिओ ज्युलिएट, ज्युलियस सीझर या त्यांच्या शोकांकिका आहेत. ऑथेल्लो केवढा पराक्रमी, पण तो कमालीचा मत्सरी आहे. तो स्वतःच्या अनन्यनिष्ठ पत्नीचाच गळा दाबतो. त्याचा मॅकबेथही शूर, पण हाती सत्ता येताच तो देखील खाटीक बनतो. ज्युलियस सीझर शक्तिमान होता, पण त्याचं अधपतनच शेक्सपियरनं रंगवलं आहे. तो उन्नतावस्थेत कसा गेला हे त्यानं लोकांना दाखवलेलं नाही. हे सारं वाचून मला तर असं वाटतं की शेक्सपियर हातात सतत लाल दिवा घेऊन उभा आहे. त्याच्या लेखनात एवढी शक्ती आहे तर तो अधपतित चरित्रच का चितारतो? अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीतही छाती पुढे काढून उभी ठाकतील अशी त्यागी, उदात्त, ध्येयनिष्ठ चरित्र तो का रंगवत नाही? या उलट कृष्ण, भीम, युधिष्ठिर, द्रौपदी, भीष्म, विदुर अशा तेजस्वी चरित्रांचा संसर्ग आपल्याला महाभारतात लाभतो. एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर सहप्रवास करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आपण त्यामध्ये रंगून जातो. शेक्सपियर अशा व्यक्तिरेखा उभ्या करू शकला नाही. त्यानं तसं हिंमतवान चरित्र लिहिलंच नाही. ही त्याची सर्वात मोठी उणीव आहे. प्राध्यापक जोग पांडुरंग शास्त्रींचं बोलणं मन लावून ऐकत होते. पांडुरंग शास्त्रींच्या ज्ञानसाधनेची त्यांना थोडीफार माहिती होती, परंतु शेक्सपियरच्या वाङ्मयावर त्यांचा मोठा अधिकार होता ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. त्या गोष्टीचं त्यांना आश्चर्यही वाटत होतं. म्हणून काहीशा भारावलेल्या मनस्थितीत ते त्यांचं कथन पुढे ऐकत होते. समोरच्या विद्यार्थ्यांचीही तीच गत झाली होती. पांडुरंग शास्त्री सांगत होते, शेक्सपियरनं ज्युलियस सीझरमध्ये ब्रूट्स ही व्यक्तिरेखा रंगवली आहे. तर मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये अँटोनिओ चितारला आहे. पण ही सर्व दुय्यम प्रतीची चरित्र आहेत. सत्पुरुष हे दुय्यम प्रतीचेच असतात असा अर्थ शेक्सपियरला अभिप्रेत होता असं समजायचं का? आणखी एका बाबतीत शेक्सपियर कमी पडतो. त्यानं राजा जॉनपासून सुरुवात करून 8व्या हेनरीपर्यंत म्हणजे जवळपास 350 वर्षाचा कालखंड चित्रित केला आहे. खरोखर त्याच्या वाङ्मयात केवढ्या मोठ्या कालखंडाचा समावेश आहे. तरीसुद्धा युरोपमध्ये 50 वर्षात ज्या सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक क्रांत्या झाल्या त्याची त्याच्या नाटकामध्ये साधी नोंदही नाही. त्यावेळी समाज आणि समाजाची विचारधारा बदलत होती, पण त्याचा उल्लेखही शेक्सपियरच्या नाटकामध्ये असू नये. मग आमचे दाढी दीक्षित आणि महान संस्कृती रंगवणारे वेदव्यास यांनी लहानात लहान एकही विचारधारा सोडलेली नाही. त्यांनी लिहिलेल्या इतिहासात सर्व विचारधारांना स्थान आहे. उलट स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे ते मोठमोठे पोवाडे गायले गेले. त्यांची नोंद शेक्सपियरच्या नाटकात नाही. अहो, नोंद घ्यायला ही लेखणीत शक्ती पाहिजे ना. शेक्सपियर फक्त राजवाड्यातच रमला. तत्कालीन प्रवाहाशी आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी तो समरस होऊ शकला नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की शेक्सपियर हा काही जीवनाचा भाष्यकार नाही. क्षणभर ते बोलायचे थांबले. मग सस्मित मुद्रेनं प्राध्यापक जोग यांच्याकडे रोखून बघत ते म्हणाले, शेक्सपियरच्या चुकांचंच मी वर्णन करतो याचा अर्थ शेक्सपियरला मी कमी लेखतो असं नाही. वेदांची आज्ञा आहे, गुणांचं वर्णन करा. शेक्सपियरच्या गुणांबद्दल मला नितांत आदर आहे. माझं शेक्सपियरवर निरतिशय प्रेम आहे. तो फार मोठा विद्वान साहित्यिक होता.
इंग्रजी वाचताना ज्यांनी शेक्सपियर वाचला नसेल त्यांच्या बाबतीत वृथागतम तस्य नरस्य जीवितम असंच म्हणावं लागेल. त्यांचं आयुष्य फुकट गेलं. केवळ तो परदेशातला होता म्हणून मी मुळीच टीका करत नाही. अहो, शेक्सपियर जसा जीवनाचा भाष्यकार नाही तसा आपला कालिदासही जीवनाचा भाष्यकार नाही. कालिदासाची सर्व चरित्र घासून पुसून ठेवलेल्या भांड्यांसारखी आहेत, सर्व स्वच्छ. या उलट वेदव्यासांच्या ठायी गुणदोषांनी सजलेला उघड इतिहास लिहिण्याची शक्ती होती. त्यांच्या लेखनात वास्तवता होती. आता शेक्सपियरच्या शोकांतिका तरी कोणत्या आधारावर उभ्या राहिल्या? प्राध्यापक जोग नुसते प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंग शास्त्रींकडे बघत राहिले. ते पुढे सांगत होते, शेक्सपियरनं त्याच्या शोकांकिका ग्रीकांपासून घेतलेल्या आहेत. ग्रीक लोक नियतीला श्रेष्ठ मानतात. सारं काही नियतीच्या हाती आहे आणि माणूस नियतीच्या हातातलं बाहुलं आहे, हीच त्यांची बैठक आहे. याच नियतीच्या बैठकीवर शेक्सपियरच्या शोकांकिका उभ्या आहेत. म्हणूनच नियतीला ओलांडून जाण्याची, नियतीला उभी करण्याची अथवा नियतीला पकडण्याची शक्ती माणसात निर्माण होऊ शकेल असं लिखाण शेक्सपियर करू शकला नाही. कारण शेक्सपियरकडे तसा वारसाच नव्हता. त्याचं दुर्भाग्य की त्याच्यासमोर कृष्ण आला नाही. जर त्याला कृष्णाचं चरित्र लाभलं असतं तर जसे व्यास कृष्णद्वैपायन बनले तसा शेक्सपियर श्वेतद्वैपायन बनला असता. शेक्सपियरच्या लेखणीत एवढी शक्ती होती, पण बिचाऱ्याला कृष्ण भेटला नाही. म्हणून शेक्सपियर वाचून माणूस उभा होत नाही. पण वैदिक वाङ्मय किंवा महाभारत वाचलं म्हणजे निद्रिस्त माणूस जागा होईल. जागा असेल तर उठून बसेल, बसला असेल तर चालू लागेल आणि चालत असेल तर धावू लागेल. एवढी शक्ती या वाङ्मयात आहे. शेक्सपियरच्या लिखाणात ही शक्ती मुळीच नाही. सिंहाची झडप अथवा गरुडाची झेप नाही. पोपट बोलू लागला म्हणजे चांगला बोलतो. कोकिळेचं ओरडणं कर्णमधुर वाटतं, पण त्यांच्यामध्ये गरुडाची शक्ती नाही. शेक्सपियरचं असंच आहे. त्याचं कारण नियती आणि स्वभाव यांच्यासमोर माणूस अगतिक आहे या समजुतीवर शेक्सपियर उभा आहे. त्याच्या शोकांकिकामध्ये नियतीबरोबर मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव दुरतिक्रम्य आहे. शेक्सपियरला ते मान्य आहे. म्हणूनच तो म्हणतो, तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही. तुमच्या स्वभावाबरोबर तुम्हाला वाहत गेलंच पाहिजे. मनुष्य जीवन म्हणजे नियती आणि स्वभाव यांच्या हातचं खेळणं आहे असं शेक्सपियर मानतो. याप्रमाणे शेक्सपियरच्या शोकांतिकावर पांडुरंग शास्त्री जवळपास तासभर बोलले. त्याचा नियतीवाद कसा आहे त्यावर प्रकाश टाकला. त्यांनी केलेलं शेक्सपियरच्या वाङ्मयाचं रसग्रहण ऐकून प्राध्यापक जोग अतिशय थक्क होऊन गेले. पांडुरंग शास्त्रींचा एकही मुद्दा ते खोडून काढू शकले नाहीत. उलट त्यांचं कथन ऐकून ते अतिशय आदबीनं म्हणाले, शास्त्रीजी, मी शेक्सपियरच्या वाङ्मयावर PhD केलेली आहे, पण आपण दृष्टोपत्तीस आणलेले सर्व मुद्दे मला नवीन आहेत. शेक्सपियरच्या वाङ्मयावर देखील आपण इतक्या अधिकारवाणीने बोलता हे मला माहीत नव्हतं. त्याच्या वाङ्मयाचा आपण एवढा सखोल अभ्यास केला असेल असं वाटलं नव्हतं. पांडुरंग शास्त्री चटकन हसून उत्तरले, गुरुजनांपुढे सतरंजीवर बसून मी हे सारं शिकलो. बेंचेसच्या बॅरियर्सपेक्षा सतरंजीवरच्या सुसंवादामधलं शिक्षण अधिक आत्मीयतेनं होतं. या शिक्षण पद्धतीत मानवतेचा स्पर्श असतो. आपल्या प्राचीन गुरुकुलामध्ये याच पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं. पण ती उज्ज्वल परंपरा आपणच सोयीस्कररित्या विसरलो आहोत. तुम्ही तुमची अडचण मला सांगितलीत, त्यावर मी असं सुचवतो की फक्त 6 महिने आपण या पद्धतीनं विद्यादान करावं. त्यानंतर आपण बेंचेससंबंधी निर्णय घेऊ. आणि आता 6 महिन्यानंतर प्राध्यापक जोग पूर्ण समाधानी झालेले होते. पाठशाळेच्या परंपरेवर त्यांचं प्रेम जडलं होतं. तत्त्वज्ञान विद्यापीठाबद्दल आणि त्यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना आत्मीयता वाटायला लागली होती. त्यांची समाधानी वृत्ती पाहून पांडुरंग शास्त्रींनाही बरं वाटलं होतं. अशा तऱ्हेनं बेंचेसचा प्रश्न निकालात निघाला होता. प्राध्यापक जोग यांचा निरोप घेऊन पांडुरंग शास्त्री तिथून निघाले. त्यांना आता विद्यार्थ्यांशी हितगुज करायचं होतं. विद्यार्थ्यांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा त्यांचा नित्याचाच परिपाठ होता. तरुण विद्यार्थ्यांना भेटताना त्यांना नेहमीच हर्ष होत असे. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या मनात डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयी विचार चालले होते. सरकारी प्रोटोकॉल मला पाळता येणार नाहीत अशा आशयाचं पत्र त्याच दिवशी त्यांनी दिल्लीला रवाना केलं होतं. प्रोटोकॉलमधून मिरवण्याची सवय झालेल्या सरकारी उच्चपदस्थ मंडळी
प्रोटोकॉलशिवाय खचितच येणार नाहीत असं वाटून त्यांनी तो विषय मनावेगळा करायचं आता ठरवलं होतं. प्रकरण 19. तत्त्वज्ञानाची पायाभरणी. तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी पांडुरंग शास्त्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत उभे होते. उपराष्ट्राध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी ते प्रवेशद्वारापाशी येऊन थांबले होते. डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्रोटोकॉल झुगारून तत्त्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचं मान्य केलं होतं. तसे आदेश त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिले होते. 14 एप्रिल 1958 या दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठात अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष पुढे समिट कॉन्फरन्सला जाणार होते. त्यावेळी पुन्हा प्रोटोकॉल सुरू होणार होता. मात्र तत्त्वज्ञान विद्यापीठ भेटीच्या संदर्भात डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेल्या आदेशाचं पालन मुख्यमंत्र्यांना करावंच लागलं होतं. म्हणूनच एकाही पोलिसानं विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला नव्हता. कुणा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही आत प्रवेश मिळाला नव्हता. एक तत्त्वचिंतक या नात्यानं राधाकृष्णन विद्यापीठात उपस्थित राहणार होते. त्यामुळे सरकारी सुव्यवस्थेच्या शृंखला रस्त्यावरच पडून राहिल्या होत्या. पांडुरंग शास्त्री तिथेच प्रवेशद्वारापाशी उभे होते. त्यांच्या मनात मात्र तेव्हा विचारांचं काहूर माजून राहिलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. जपानहून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं महान कार्याची मुहूर्तमेढ रोवली होती. या वैश्विक कार्याचा प्रारंभ करताना त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. धन नव्हतं किंवा वडील मंडळींचं पाठबळही नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांच्या संपर्कात येणारे लोक त्यांना नेहमी वित्त उभारणीचा सल्ला द्यायचे. पैशाशिवाय तुम्हाला कोणतंही कार्य करता येणार नाही असं जो तो व्यवहारीपणाने सांगायचा. सतत असा विरोधी सूर त्यांना ऐकायला मिळायचा. त्या सर्वांना तोंड देत पांडुरंग शास्त्री एकाकी उभे होते. त्यांनी एकदा एखादी गोष्ट विचारपूर्वक ठरवली म्हणजे ते ठामपणाने उभे राहत असत. त्यांच्या या निर्धारात कधीही बदल होत नसे. मनात किमपी चलबिचल होत नसे. दुसऱ्याच्या प्रभावानं त्यांचे ठाम विचार कधी विरघळत नसत. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांशी तडजोड करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. परमेश्वराच्या प्रेरणेनं जे त्यांना स्फुरलं होतं त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याची त्यांची मुळीच सिद्धता नव्हती. म्हणूनच भोवतालचं सारं जग जेव्हा सतत प्रतिकूल मतप्रदर्शन करत होतं तेव्हा ते आपल्या भूमिकेवर तितकेच ठामपणानं उभे राहिले होते. परंतु सतत विरोधी सूर ऐकायला मिळाल्यानंतर मन थोडंफार दुःखी कष्टी होणं स्वाभाविक असतं. हा मानसिक ताणतणाव सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात त्यावेळी तसं काही नव्हतं. या विचारातच पांडुरंग शास्त्री प्रवेशद्वारापाशी उभे होते. एवढ्यात दूरवरून ठाणे शहराच्या बाजूनं गाड्यांचा ताफा येताना दिसला. आले आले बरं का अशी कुजबूज पांडुरंग शास्त्रींच्या सभोवती सुरू झाली. काही क्षणातच गाड्यांचा ताफा तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला. काळ्या रंगाच्या एका ॲम्बॅसेडर मोटारीतून डॉक्टर राधाकृष्णन खाली उतरले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशीच त्यांची वेशभूषा होती. गळाबंद पांढरा शुभ्र कोट, शुभ्र धोतर, पायात काळे बूट, डोईवर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढरा शुभ्र फेटा. या वेशातली त्यांची उंचीपुरी सडपातळ मूर्ती उठून दिसत होती. पांडुरंग शास्त्रींनीही नेहमीप्रमाणे पोशाख परिधान केला होता. खादीचा सदरा, शुभ्र धोतर, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा आणि डोईवर गांधी टोपी या त्यांच्या वेशभूषेत फरक पडला नव्हता. पांडुरंग शास्त्रींनी पुढे होऊन डॉक्टर राधाकृष्णन यांचं स्वागत केलं. तेव्हा हात जोडून राधाकृष्णन म्हणाले, आपल्याला भेटून आनंद वाटला. या पवित्र ठिकाणी मी मुद्दाम माझ्या नातेवाईकांना बरोबर घेऊन आलो आहे, प्रोटोकॉल झुगारून. वा, माझं भाग्यच म्हटलं पाहिजे. एव्हाना अन्य गाड्यांमधून त्यांची नातेवाईक मंडळी उतरत होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अन्य काही सरकारी मंडळी थोडी बाजूला उभी होती. पांडुरंग शास्त्रींनी त्यांचंही स्वागत केलं. मग ते डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबरोबर विद्यापीठाच्या दिशेनं जायला निघाले. त्यांच्याबरोबर पांडुरंग शास्त्रींचे सहकारीही विनयानं चालू लागले. काही वेळ विद्यापीठाच्या आवारात सर्वजण स्थानापन्न झाले. पोलीस अधिकारी आणि त्यांचा लवाजमा विद्यापीठाच्या आवाराबाहेरच उभा राहिला होता. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार त्यांच्यापैकी एकाही पोलिसानं विद्यापीठाच्या आवारात पाय ठेवला नव्हता. विद्यापीठाच्या परिसरात उरली होती ती फक्त यजमान मंडळी आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचं जवळपास 32 जणांचं कुटुंब.
तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पाऊल ठेवताच ही कुटुंबीय मंडळी अक्षरशः हरकून गेली होती. विद्यापीठाचा परिसर त्यांना अतिशय आवडला होता. यजमान मंडळीच्या अकृत्रिम वागण्यामुळे पाहुणे मंडळींना तिथे आपलेपणा वाटू लागला होता. सरकारी पाश रस्त्यावरच राहिल्यामुळे त्यांना मोकळेपणा वाटत होता. त्यामुळे ती पाहुणे मंडळी विमुक्तपणानं इतस्ततः वावरत होती. लहान मुलं स्वच्छंदीपणानं बागडत होती. डॉक्टर राधाकृष्णन यांची नातसून देखील आपल्या मुलाला तिथे मोकळेपणानं खेळवत होती. नातलग मंडळी अशा तऱ्हेनं तिथे रमली असताना डॉक्टर राधाकृष्णन तत्त्वज्ञान विद्यापीठाची पाहणी करत होते. त्यांच्याबरोबर हिंडताना पांडुरंग शास्त्री त्यांना निरनिराळी माहिती पुरवित होते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाविषयी सांगताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, वैदिक परंपरेला अभिप्रेत असणारं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या दृष्टीनं कला विभाग आणि प्राचीन विभाग असे 2 विभाग पाडण्यात आले आहेत. या शिक्षणामधून इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास होऊ शकेल. त्यांची भौतिक, सांस्कृतिक आणि पारमार्थिक उन्नती साधली जाईल. आपल्या पुढच्या आयुष्यात ते चांगले कार्यक्षम होतील. निष्काम कर्म करून ते स्वतःचा आणि राष्ट्राचाही विकास घडवून आणू शकतील. त्यांच्या हातून हे देवकार्य निश्चितच पार पडू शकेल. अशी उच्च ध्येयनिष्ठा अंगी येण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं. डॉक्टर राधाकृष्णन यांनी विचारलं, या 2 विभागात कोणते कोणते विषय येतात आणि प्रवेशाबाबत काय धोरण ठरवले? SSC परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश दिला जातो. इथला अभ्यासक्रम 6 वर्षाचा आहे. तो पुरा केल्यानंतर पुणे विद्यापीठाची BA ही पदवी प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरतो. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्याबाबतीत तत्त्वज्ञान विद्यापीठाला पुणे विद्यापीठाशी संलग्न करण्याची तयारी दर्शवली आहे. अरे वा! एवढंच नाही तर काही मदतही करण्याची तयारी दाखवली आहे. आर्थिक मदतीशिवाय काहीही घडून येत नसतं. पांडुरंग शास्त्री तत्काळ म्हणाले, पण आम्ही कुणाचीही मदत घेणार नाही. सरकारी अनुदान स्वीकारणार नाही. देणगीही घेणार नाही. वर्गणी गोळा करायलाही कुणाला पाठवणार नाही. डॉक्टर राधाकृष्णन यांनी आश्चर्यानं विचारलं, तुम्ही पैसा गोळा करणार नाही? मग संस्था चालणार तरी कशी? काहीतरी मार्ग निघेलच की. पांडुरंग शास्त्रींच्या या बोलण्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. मग तो विषय बाजूला सारून पांडुरंग शास्त्रींनी विद्यापीठातल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. विद्यार्थी आणि गुरुजन इथेच वास्तव्य करून राहतात, प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे. तत्त्वज्ञान हा विषय इथे सक्तीचा आहे. भारतीय तत्त्वज्ञानाबरोबर पाश्चात्य आणि पौरात्य तत्त्वज्ञानही इथे शिकवलं जातं. संस्कृत भाषा, गीता, उपनिषदं, वैदिक संस्कृती अशा विषयांबरोबरच इंग्रजी आणि लॉजिक या विषयांचं शिक्षणही इथे मिळतं. प्राचीन आणि अर्वाचीन शिक्षणाचं तौलनिकदृष्ट्या ज्ञानार्जन इथे होतं. हा अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी 4 वर्ष पुरी पडत नाहीत, म्हणून इथला अभ्यासक्रम 6 वर्षाचा आहे. या तपोवन शिक्षण पद्धतीत शलाका, चिंतनिका हे प्रयोगही केले जातात. प्राचीन गुरुकुल पद्धतीशी नातं सांगणारं हे तपोवन डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय भावलं होतं. तत्त्वज्ञान हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असल्यामुळे विद्यापीठाचं ते बारकाईनं अवलोकन करत होते. पांडुरंग शास्त्री सांगत असलेली माहिती मन लावून ऐकत होते. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणत होते, इथल्या शिक्षण पद्धतीतला दुसरा नियोजित विभाग आहे प्राचीन विभाग. येत्या 2-3 वर्षात तो अभ्यासक्रम सुरू होईल. 7वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला इथे प्रवेश घेता येईल. संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचं शिक्षण त्यांना मिळेलच, पण त्याशिवाय वैदिक तत्त्वज्ञान, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान या विषयावरची प्राथमिक पुस्तकं शिकवली जातील. तर्कशास्त्र, रघुवंश या समवेत अन्य संस्कृत साहित्याचं शिक्षण दिलं जाईल. या दीर्घकालीन अभ्यासक्रमाबरोबरच अल्पकालीन अभ्यासक्रम, विविध शिबिरांचं आयोजन या गोष्टी विद्यापीठात वेळोवेळी राबवल्या जातात. यावर राधाकृष्ण म्हणाले, अगदी योग्य असाच हा अभ्यासक्रम आहे. कारण नुसते लॉंग टर्म कोर्सेस असून उपयोगाचं नाही, इथे शॉर्ट टर्म कोर्सेसही फार आवश्यक असतात. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधून डॉक्टर राधाकृष्णन पांडुरंग शास्त्रींच्या बरोबर बाहेर पडले. एव्हाना विद्यापीठाचा सारा परिसर पाहून झाला होता. आचार्य सदन बघितलं होतं. विद्यार्थ्यांचं वसतिगृह बघून झालं होतं. तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या भोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून
डॉक्टर राधाकृष्णन भारावून गेले होते. काळाचा पडदा ओलांडून पुन्हा भूतकाळात गेल्यासारखं त्यांना वाटलं होतं. त्या परिसरातून हिंडताना ते सेक्रेटरीला म्हणाले होते, डोंट टेक मी टू एरोड्रम सिंगल मिनिट अर्ली. आय विल लाईक टू बी हिअर ॲज मच ॲज पॉसिबल. धिस ॲटमॉस्फिअर रिमाइंड्स मी होली तपोवन ऑफ द पास्ट. विद्यापीठाची पाहणी करून झाल्यानंतर आता अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम तेवढा उरला होता. प्रमुख इमारतीसमोर उभारलेल्या व्यासपीठावर डॉक्टर राधाकृष्णन, यशवंतराव चव्हाण, पांडुरंग शास्त्री आणि अन्य तिघे चौघेजण मान्यवर स्थानापन्न झाले. व्यासपीठावर पांढरी शुभ्र भारतीय बैठक घातलेली होती. प्रत्येकाला मागे टेकण्यासाठी लोट ठेवले होते. व्यासपीठाच्या वरच्या बाजूला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं होतं. डॉक्टर राधाकृष्णन आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर बसकी टेबलं ठेवली होती. टेबलावर रेशमी वस्त्र अंथरलं होतं. त्या बसक्या टेबलावर विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या फुलदाण्या ठेवल्या होत्या. समोरच्या बाजूला माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती. समोर 5-6 हजार श्रोते बसले होते. त्या श्रोत्यांवर दृष्टी फिरवून डॉक्टर राधाकृष्णन यांनी भाषणाला प्रारंभ केला. या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्याबरोबर मला प्राचीन काळातल्या तपोवनात गेल्याचा भास झाला. फार मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग शास्त्रीने विद्यादानाचं हे परमपवित्र कार्य आरंभलं आहे. त्यांच्या या कार्याला प्रथम मी माझ्या शुभेच्छा देतो. या भौतिक युगात कुणापुढेही हात न पसरता आणि कुणाचाही सल्ला न घेता मोठ्या व्रतनिष्ठेनं एखादी संस्था यशस्वीपणानं चालवणं ही गोष्ट सोपी खासच नाही. देणगीसाठी कुणालाही आवाहन न करता ही संस्था चालवण्याचा पांडुरंग शास्त्रींचा निश्चय आहे. आधुनिक काळात अशा तऱ्हेचा प्रयोग होतो आहे हे पाहून मला खरोखर आनंद वाटतो. कारण अर्थावाचून सारं व्यर्थ आहे अशीच समाजाची आजवरची धारणा झालेली आहे. ती धारणा चुकीची आहे असंही म्हणता येणार नाही. देणगी न घेता संस्था चालवणं हे काम अत्यंत अवघड आहे. अर्थात देवकार्यासाठी उभारण्यात आलेली ही संस्था देवाचीच आहे. त्यामुळे देवच या संस्थेवर यशाची उधळण करील असा विश्वास वाटतो. अशा तऱ्हेनं भाषणाची सुरुवात करून डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाचं उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली. इतर वक्त्यांची भाषणं झाली. आभार प्रदर्शनानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम यथोचित पार पडला. मग सर्व निमंत्रित मंडळींना सरबत पान झालं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इतर सरकारी मंडळी यांनी पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेतला. त्यानंतर भोजन समारंभ होता. त्यासाठी निवडक मंडळी थांबली. CN वकील यांच्यासारख्या प्रतिष्ठित मंडळींना पांडुरंग शास्त्रींनी या समारंभासाठी निमंत्रण दिलं होतं. भोजनाच्या वेळी पापड चालेल का याप्रमाणे हार्दिक बोलणारी ज्येष्ठ व्यक्ती बरोबर असणं आवश्यकच होतं. या सर्व पाहुणे मंडळींचं भोजन उरकलं. त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन आणि पांडुरंग शास्त्री हे दोघेजण चर्चा करण्यासाठी बसले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.